SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीत आज बुधवारी एकूण 56.20% मतदानाची नोंद झाली आहे. दिवसभर प्रखर उष्णतेचा सामना करत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय, तर दिवसाच्या उत्तरार्धात मतदानाचा वेग वाढल्याचं पाहायला मिळालं. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान पार पडलंय. भाजपाकडून त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके, तर अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, अथर्व म्हसे, महेश हापसे आणि सूर्यभान उर्फ सुरेश लांबे अशा एकूण 7 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघात 3,83,545 इतके मतदार नोंदणीकृत असून त्यापैकी 1,87,463 मतदारांनी मतदान केलंय. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे लढत एकतर्फी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, तर त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आलाय. सुरुवातीला मतदारांचा उत्साह तुलनेनं कमी होता. टप्प्याटप्प्यानं मतदान वाढत गेलंय. यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.42% इतकं मतदान झालं. दुपारी 1 वाजेपर्यंत 29.65%, दुपारी 3 वाजेपर्यंत 39.65%, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.74% आणि अंतिम मतदान 56.20% इतकं झालंय. सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे, DYSP जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला गेला. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दरम्यान 7ही उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालंय. येत्या 4 मेला मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे आणि या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.